आता पाहणार आहोत बॉम्बे की मुंबई या नावावरून सुरू असलेल्या वादाची कहाणी। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला। मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IITच्या नावातील बॉम्बे उल्लेखावरून नुकतंच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याच वक्तव्यावरून आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला। नेमका हे सगळं प्रकरण आहे तरी काय, पाहूया राजकीय शोलेचा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। And as was mentioned, as far as IIT Bombay is concerned, thank God it straight away this name. It was not done Mumbai. So that's why I'm a little compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. IIT मुंबईमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी मांडलेलं हे मत। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत असताना, तसेच शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरून राजकारण तापलेलं असताना आणि सत्ताधारी भाजपचा मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आहे असा आरोप होत असताना मंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला नसता तरच नव्हतं। IIT बॉम्बे का, IIT मुंबई का नाही, या प्रश्नावर सगळ्याच पक्षाचे बडे चेहरे व्यक्त होऊ लागले। मंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यावर बोट ठेवताना राज ठाकरेंनी थेट मोदी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक आहे। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेते आणि जनतेने उधळून लावलाय आणि मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली। गेल्या अनेक दशकांची यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा ओकायला सुरुवात झाली आहे। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाहीये, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मू मधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे। राज ठाकरेंनी ही भूमिका मांडण्याआधी मनसेने मंगळवारी रात्री IITच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत मुंबई IITचे बॅनर झळकावले। बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे। अशा सगळ्या संस्था ज्यांचं नाव बॉम्बे होतं, आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जी मागणी आता होतीये IIT मुंबई हे मानायला काहीच हरकत नाही, त्याच्यात फार काही ऑब्जेक्शनेबल आहे अशातला काही भाग नाही। IITवर बॉम्बे नावावर आक्षेप असेल तर आदित्य आणि अमित ठाकरे ज्या बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकले त्या शाळेचं नाव बदलण्यासाठी आजवर का खटाटोप केला नाही असा प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी उपस्थित केलाय। आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल, मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील IIT बॉम्बे असंच नाव होतं, याची आठवण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करून दिली। एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरीही मुंबईत त्यांना काही स्थान मिळत नाही। म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद। अरे IIT बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही। IIT बॉम्बे की मुंबई या प्रश्नावरून राजकारण रंगलं तर ते मराठी अस्मितेपर्यंत पोहोचणार, कदाचित म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीसांनी एक मोठी घोषणा करत हा विषय संपवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने IIT मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा। आम्हाला IIT मुंबई हवा आहे, आम्हाला हायकोर्टचं नाव पण मुंबई करून हवा आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे IIT बॉम्बेचं नाव तातडीनं IIT मुंबई करणं हे सध्या तरी शक्य नसलं तरी जनभावना लक्षात घेता आणि राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेता या संदर्भात काही हालचाली घडतात का हे पाहावं लागेल। कॅमेरामन अरविंद वारगे समीप वेदांतने, ABP माझा, मुंबई। आता जरा बॉम्बे आणि मुंबई या नावांचा इतिहासही समजून घेऊया। पोर्तुगीज प्रशासकाकडून बॉम्बे बेम असा उल्लेख केला जायचा। चांगली खाडी असा बॉम्बे बेमचा अर्थ।
इंग्रजांची सत्ता आल्यावर बॉम्बे बेम ऐवजी बॉम्बे असा उच्चार सुरू झाला. 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यावर बॉम्बेची मुंबई झाली. मुंबादेवीच्या नावावरून मुंबईचा जन्म झाला. कधी इतिहासाकडे बोट दाखवत एखाद्या शहराच्या नावाचा आग्रह धरला जातो, तर कधी भाषिक किंवा स्थानिक अस्मितेला महत्त्व देत शहराची नावं बदलली जातात. भारताबाबत बोलायचं झालं तर शहरांच्या नावावरून संस्कृती आणि अस्मितेचं राजकारण करण्यात आपल्या नेत्यांइतका हातखंडा कुणाचाच नसेल. म्हणूनच वेळोवेळी बॉम्बे आणि मुंबई हा वाद सोयीनुसार डोकं वर काढतो. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.